त्या द्या माझ्याकडे, मी आवडते सगळं. अगं, मुलं कुठे आहेत? झोपली. उद्या त्याला ऑफिस आहे ना. त्यातून माहितीये का तुम्हाला समीर आणि सीमाने किती मेहनत घेतली बघा हे सगळी पार्टी अरेंज करायला. या मी ठेवते. तुम्ही झोपा बरं आता, मी आवडते सगळं. आता हे सगळं आवरायला कधी गॅलेक्सी येणार की काय? ती कसली आहे आवरायला. तिने मला 2 गाडी लावून थोडी मदत केली तरी खूप झालं, त्यातच खुश आहे मी. म्हणजे कमाल आहे शुभा. कोणी एवढंच जरी तुझ्यासाठी केलं तर किती तुला बरं वाटतं. ते पण साध्या यंत्राने. यंत्र असलं म्हणून काय झालं, आपल्यासाठी कोणी थोडंसं जरी काहीतरी केलं ना तरी कृतज्ञता वाटायला पाहिजे की. खरंय खरंय. शिवा जर बस ना. अहो बस काय, मला आवरायचंय केवढा बसा बस बस. मला तुला एक सांगायचं आहे. माझं आजचं सकाळचं स्वप्न. हो ना, आता ते उद्या सकाळी सांगा. सकाळी सकाळी तुझं सुरू होईल. डबे, बाटल्या, चहा, पाणी. वेळ असतो कोणी तुझ्याकडे माझ्यासाठी द्यायला. बरं ठीक आहे, सांगा काय स्वप्न पडलं. मला याला बोरधळचं घर दिसत होतं स्वप्नात. बोलतोयस काय? होय, म्हणजे अशी मस्त सकाळ होती. हा. तू अशी अंगणात उभी. तुला आठवत आहे का आपलं नवीन लग्न झालं होतं, आपण गावाला गेलो होतो. तेव्हा आंघोळ झाल्या बरोबर तू अंगणात यायचीस फुलं घेऊन जायला. आठवतंय ना, आणि तुम्ही काहीतरी कारण करून माझ्या मागे यायचं. एक तर काहीतरीच काय. काहीतरी काय यायचा. बरं ठीक आहे. तर तुमच्या स्वप्नात मी अशी अंगणात उभी होती. Yes. तुम्ही कुठे होता? मी असा पडवीत असा झोपाळ्यावर असं चहा पी. हो एकटेच. नाही तुझा चहाचा कप होता ना बाजूला. माझा चहा होता. हो, कारण तू न पितास इकडे तिकडे तक करत फिरत होतीस. ठीक आहे. आणि आपली लाडकी नात सानू कुठे होती? नाही सानू नव्हती स्वप्नात. सानू असेल, असं नीट बघा ना. अगं नाही. तुम्हाला सांगते ते पाठीमागे आंब्याच्या झाडावरच्या फांदीवर चढून बसली असेल. अगं नाही ग बाई. म्हणून दिसली नसेल तुम्हाला. नाही सानू नव्हती. सानू नव्हती. छे. मग समीर आणि सीमा कुठे होते? समीर आणि सीमा त्यांना प्रत्यक्षात यायचं नसतं बोरधळला. स्वप्नात कसले येत आहेत. बोरधळच्या गावात फक्त तू आणि मी. अहो मला एक कळत नाहीये. म्हणजे तुमच्या स्वप्नात गावात आपण दोघच होतो ना, मग समीर आणि सीमा सानूला कोणाजवळ ठेवून गेले असतील? तू काय वेडी आहेस का गं? स्वप्न होता सांगितलं ना तुला. स्वप्नात फक्त आपल्याला हवं ते आणि तेवढंच दिसतं. म्हणून तुम्हाला स्वप्नात आपण दोघच दिसलो का? नशीब कळेल. शिवा मला आहे ना आता पूर्वीसारखं जगायचंय. ते कसं शक्य आहे? का शक्य नाही मला सांग. आपण इथे मुंबईत आलो आणि मुंबईचा वेग शिरला आपल्या संसारात. आपण परत गावी जाऊ म्हणजे ना पूर्वीचा निवांतपणा परत आपल्या आयुष्यात येईल. बापरे इथली सकाळ. गाई गडबड माझी मुलांची आणि आमच्याबरोबर तुझी. बापरे इतकी वर्ष भराभरा कशी निघून गेली मला आठवत सुद्धा नाही. मला आठवतात ना ते पूर्वीचे बोरधळचे दिवस. नाहीतर काय, इथे असल्यावरती तुमचा अर्धा वेळ जायचा प्रवासात, नाहीतर त्या ऑफिस मध्ये. मी होते नातेवाईकांना तोडून द्यायला. मी आणि मुलं आपली तुमची वाट बघत बसायचो. खरं सांगू, तसे कष्ट आपण केले नसते तर मुलांची लग्न शिक्षण कशी झाली असती. खूप जाणवायची तुमची कविता. नंतर सवय होऊन गेली. पण मग आता आपण नवीन सवय लावूया ना. नवीन सवय कसली? एकमेकांसोबत राहायचं. आता काय आपण वेगळे राहतोय का? तसं नाही. हे बघ आता मला माझं स्वप्न पूर्णत्वाला न्यायचंय. म्हणजे म्हणजे आता नाही का आपण दोघं रिटायर झालो. अहो किल्लेदार, रिटायर तुम्ही झालाय, मी नाही झालीय. काहीतरीच काय. मी रिटायर म्हणजे तू सुद्धा रिटायर. अहो असं काय करताय तुम्ही? तुमच्या ऑफिस मधनं रिटायर झालाय, तुमच्या हुद्द्यामधनं रिटायर झालाय. मी काय केलंय? अरे पण तू घर सांभाळलंस की. अहो पण तुम्ही नोकरी केली, एवढे कष्ट काढले, पैसे कमवले, म्हणून मी घर सांभाळलं. बरोबर, पण मी नोकरी केली कोणाच्या जीवावर? इकडे तू जर ठामपणे उभी राहिली नसतीस, मला सांग, इथे जर तू ठामपणे उभी राहिली नसतीस तर हे घर हे आता सुखी समाधानी दिसतं. तू दिसलं असतं का? नाही ना. मग आता मी कसं रिटायर झालो तसं तूही रिटायर व्हायचं. बस
हो तू रिटायर व्हायचं आणि या होम ऑफिस मधून रिटायर व्हायचं म्हणजे व्हायचं. हे काय तुमचं नवीन लहान मुलासारखं. मग माझा हट्ट आहे असं सांग. मला आता माझं पुढचं आयुष्य शांतपणे माझ्या बायको सोबत गावी घालवायचं आहे. अहो पण मुलं पण ते काय आता लहान आहेत का? करतील की आपलं आपलं. अहो, आपण नाही केलं का? असं काय करताय पण तुम्ही. नाही मला आता काही ऐकायचं नाहीये. उद्या आपण आपल्या मुलांना सांगायचं काय काय सांगायचं. हेच. आता नुसते बाबा नाही, आई आणि बाबा दोघेही रिटायर होत आहेत. अहो काही काय बोलताय तुम्ही. उद्या सांगायचं की आज आज सांगूया. सगळीच मुलं. तेव्हा आपल्या घरची मंडळी सगळी इथे जमलेली आहे. आपण सांगूया ना त्यांना. नाही सांगून बघा त्यांचा तरी विश्वास बसेल का. आई आणि बाबा कधी रिटायर होतात का. नाही की अरे का नाही होत? का नाही होत मला सांग. जाऊ दे मला वाद घालायचं नाही. मला खूप अगं अगं ऐक माझं. अगं हे असंच होणार आणि आपण पुन्हा पुन्हा अडकत जाणार. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.